वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याचं नाव आहे चीजी मसाला मॅगी। त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, एका पॅनमध्ये ना आपण 1 कप, मी इथे 1 पेला पाणी घेतलेलं आहे। सो तुम्ही 1 कप पाणी घेऊ शकता किंवा कप जर छोटा असेल तर थोडंसं 1.5 कप तुम्ही पाणी घेऊ शकता 1 कप मॅगीसाठी। त्यानंतर 1 पॅकेट मॅगीसाठी। त्यानंतर आपण पाणी बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 पॅकेट आहे ना मॅगी मसाला टाकायचा आहे, जो आपल्याला पॅकेटमध्ये पाऊच भेटतो तो। त्यानंतर मॅगी मसाला ॲड करून झाल्यानंतर मी तुम्हाला इथे जितक्या क्वांटिटीमध्ये दाखवत आहे रेड चिली पावडर तेवढ्याच क्वांटिटीमध्ये दाखवायचं आहे टाकायची आहे, नाही तर खूप जास्त स्पायसी होते। जर तुम्ही जास्त पॅकेट बनवत असाल तर क्वांटिटी वाढवत जा। त्यानंतर आपण थोडंसं आहे ना इथे टोमॅटोचा केचप टाकलेला आहे। तुमच्याकडे जर टोमॅटोचा चिली सॉस असेल तो सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर इथे ना मी अमूलचा चीज यूज केलेला आहे। वरून मी थोडंसं चीज टाकणार आहे आणि बॉईल करून घेणार आहे हे पाणी। आपण ह्याच्यामध्ये ऑइल बिलकुल यूज नाही करायचं आहे। चीज ॲड करून घेतल्यानंतर आहे ना आपण बॉईल होऊन द्यायचं आहे ना, अर्ध चीज आहे ना आपण ठेवून देणार आहे नंतर गार्निश करण्यासाठी। तर इथे आपण वरून चीज ॲड केलेला आहे, आता बॉईल होऊन द्यायचं आहे आपले सगळे मसाले आणि जे चीज आपण ॲड केलेलं आहे ते। आता ह्याचा फ्लेवर आहे ना एकदम टेस्टी आणि वेगळा लागतो आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि घरी अवेलेबल असलेल्या इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी ही गोष्ट आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मॅगी जी आहे आपली ती ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही डायरेक्टसुद्धा ॲड करू शकता, पण इथे मी थोडे छोटे छोटे तुकडे करून ॲड केलेली आहे। आपल्याला जेव्हा आपण मॅगी बनवून झाल्यानंतर काढण्यासाठी सुद्धा इझी जाते, त्यासाठी थोडे छोटे छोटे तुकडे करून ॲड केलेले आहे। एक साईडला बॉईल आल्यानंतर आपण साईड चेंज करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडून प्रॉपर कुक होईपर्यंतच आपण गॅस जो आहे तो फास्टवरती ठेवायचा आहे। त्यानंतर आपण थोड्या टाईम नंतर स्लो गॅसवरतीच आपली मॅगी जी आहे ना ती कुक करून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघाल जशी आपली मॅगी कुक होत येईल ना, तेव्हा आपण मॅगीचा कलर आहे ना तो बघू शकतो की एकदम बघूनच समजतं की किती चीजी अशी आपली मॅगी झालेली आहे। आणि जोपर्यंत त्याचं पूर्ण पाणी जे आहे ना ते ॲब्झॉर्ब होत नाही मॅगीमध्ये तोपर्यंत आपण त्याला कुक करून घ्यायचं आहे। मी यासाठी बोलली की स्लो गॅसवरती, नाही तर मॅगी आहे ना खूप जास्त सॉगी होईल तुमची आणि मग खाताना ती टेस्टसुद्धा प्रॉपर लागणार नाही। त्यानंतर आपली मॅगी आहे ना ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मस्तपैकी। आणि प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपण त्याची प्लेटिंग करणार आहोत, गार्निशिंग करणार आहोत चीजनी। तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज यूज करू शकता, मॉझरेला चीज यूज करू शकता। घरात जर तुमच्याकडे जे चीज अवेलेबल आहे, स्लाइस चीज किंवा मी इथे अमूलचं चीज यूज केलेलं आहे क्यूबवालं, वरून मी त्याला ग्रेट करून टाकणार आहे आणि ते नंतर आपोआप मेल्ट होतं, कारण आपली मॅगी जी आहे ती खूप गरम आहे, त्यामुळे ते वरून आपण जे गार्निश केलेलं आहे ना चीज ते आपोआप मेल्ट होऊन जाईल आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी बनते। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। आधीच्या रेसिपी जर तुम्ही अजून बघितल्या नसतील तर जाऊन नक्की चेक करा, नक्कीच तुम्हाला सगळ्या रेसिपी आवडतील। खूप इझी आणि